इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आली आहे। इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दलात 630 जागांसाठी ही भरती चालू आहे आणि महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते। शिक्षण फक्त 10वी पास आणि 12वी पास ठेवण्यात आलं आहे। फॉर्म भरणे चालू आहे आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 25 जून 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दलात डीबीचा पद आहे, त्याला डोमेस्टिक ब्रांच म्हटलं जाते, आणि जीडीचा सुद्धा पद आहे। तर हे 12वी पासच्या लेवलचा आहे, एक लक्षात ठेवा। आणि डीबीचं जे पद आहे हे 10वीच्या बेसचं आहे। तर इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे। सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे आणि इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये सिलेक्शन होण्यास जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, 60 मार्काचा यामध्ये पेपर होणार आहे आणि 60 पैकी जे पासिंग ठेवण्यात आले, एससी/एसटी कॅटेगरीसाठी 27 मार्कावर पासिंग ठेवण्यात आले, ओबीसी कॅटेगरीसाठी यूआर कॅटेगरीसाठी पासिंग यामध्ये 30 मार्कावर या ठिकाणी 60 पैकी पासिंग ठेवण्यात आले। तर जास्त चान्स आहे आणि यामध्ये जे नेगेटिव्ह मार्किंग नसणार आहे। तर इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय, आपलं जर सिलेक्शन झालं इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये काम कोणतं करावं लागणार आहे, वयोमर्यादा काय आहे, तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीबद्दल तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले, तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तर पहा, इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल ही भरती चालू आहे 10वी आणि 12वी पाससाठी। तर महाराष्ट्रातील आपण कोणत्या जिल्ह्यातले असाल तर आपल्याला फॉर्म भरता येते। 25 जून हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर यामध्ये शैक्षणिक पात्रता जर पाहिलं तर पहिलं जे पद आहे हे डीबीचं पद आहे, त्याला डोमेस्टिक ब्रांच म्हटलं जाते। यामध्ये 10वी पासवरच फॉर्म भरता येते, कोणतेही सर्टिफिकेट लागणार नाही, ठीक आहे। 10वी तुम्ही आर्ट असाल, सायन्स असाल, कॉमर्स असाल, काही असाल तर फक्त 10वी पासवरच फॉर्म भरता येते, कोणतेही कागदपत्र लागणार नाही, सर्टिफिकेट नाही लागणार आहे। दुसरं जे पद आहे तर ते या ठिकाणी जीडीचं, त्याला जनरल ड्युटी म्हटलं जाते आणि यामध्ये 12वी पास ठेवण्यात आलं आहे। 12वी मध्ये मॅथ फिजिक्स विषय आपला असला पाहिजे तरच आपल्याला फॉर्म भरता येते। आणि यांत्रिकचं सुद्धा पद आहे, पण त्यामध्ये जे डिप्लोमा वगैरे लागते, ठीक आहे। तर एवढं काही शैक्षणिक पात्रता त्यामध्ये लागते। आणि यामध्ये आपण इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 22 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते। आणि एससी/एसटी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 27 वर्षापर्यंत फॉर्म भरता येते। ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 26 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते। त्याचबरोबर ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 22 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। आणि त्याचबरोबर फीचा जर विचार केला, जनरल ओबीसी कॅटेगरीसाठी 300 रुपये फी ठेवण्यात आले, एससी/एसटी कॅटेगरीसाठी 1 रुपया सुद्धा फी नाही, आणि महिला उमेदवार असाल एसटी/एसटी कॅटेगरीच्या 1 रुपया सुद्धा यामध्ये फी ठेवण्यात आली नाही। इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल चांगली जे विद्यार्थी मित्रांनो सुवर्ण संधी तुमच्यासाठी निघून आली, एक लक्षात ठेवा, कारण की इकडे जास्त पोरं फॉर्म भरत नाही, महाराष्ट्रातील जास्त विद्यार्थी इकडे फॉर्म भरत नाही, एक लक्षात ठेवा। इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये आपलं जे वय यामध्ये लागणार आहे, नाविक जीडीचं जे पद आहे तर नाविक जीडी पदामध्ये 1 ऑगस्ट 2004 ते 1 ऑगस्ट 2008च्या दरम्यान आपला जन्म असला पाहिजे। आणि नाविक डीबी डोमेस्टिक ब्रँच मध्ये 1 ऑगस्ट 2004 ते 1 ऑगस्ट 2008च्या दरम्यान आपलं या ठिकाणी जन्मतारीख असली पाहिजे, तरच आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक भरतीमध्ये निवड प्रक्रियेचा जर आपण विचार केला तर सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये पेपर असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीची। पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये पेपर असणार आहे। तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, तर पहिलं जे पद आहे हे डीबी डोमेस्टिक ब्रँचचं पद आहे 10वीच्या लेवलचा। तर यामध्ये फक्त एकच पेपर असणार आहे, ज्यामध्ये 60 मार्काचा पेपर असणार आहे। तर यामध्ये गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर विज्ञानचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, जनरल नॉलेजचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। असे टोटल 60 मार्काचा पेपर डीबी डोमेस्टिक ब्रँच 10वीच्या बेसवरचा हा पेपर असणार आहे 60 मार्काचा। आणि पेपरसाठी आपल्याला 45 मिनिटाचा टाइम भेटणार आहे। आणि पेपरमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही, तर आपण तुक्के मारले तरी चालते, तुक्के मारून देता जर समजा काही आलं नाही,
कारण की यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। ह्या पेपरमध्ये पासिंगचा जर आपण विचार केला तर जनरल ओबीसी कॅटेगरीसाठी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी पासिंग यामध्ये 60 पैकी 30 मार्कावर पासिंग ठेवण्यात आले आणि एससी एसटी कॅटेगरीसाठी यामध्ये 60 पैकी 27 मार्कावर यामध्ये पासिंग ठेवण्यात आले। तर जास्त चान्स आहे इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे। तर एवढ्या मार्कावरच यामध्ये पासिंग ठेवण्यात आले आणि त्याचबरोबर जीडीचं जे पद आहे दुसरं तर ते आहे जीडीचं जे पद आहे हे 12वीच्या लेवलचं आहे। तर जीडी पदामध्ये जे पेपर आपला असणार आहे तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे जीडी पदामध्ये तर यामध्ये 2 पेपर असणार आहे, सेक्शन 1 आणि सेक्शन 2। तर सेक्शन 1चे जे पेपरमध्ये जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर 60 मार्काचा हा पेपर असणार आहे जीडी पदामध्ये जनरल ड्युटीमध्ये, ज्यामध्ये गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्या इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, विज्ञानचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि जनरल नॉलेजचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल यामध्ये 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 45 मिनिटाचा टाइम आपल्याला भेटणार आहे आणि त्याचबरोबर निगेटिव्ह मार्किंग नाही आहे यामध्ये, तुक्के वगैरे मारले तरी चालते पहिल्या पेपरमध्ये। आणि त्याचबरोबर पासिंगचा जर आपण विचार केला यामध्ये तर एससी एसटी कॅटेगरीसाठी 60 पैकी 27 मार्कावर पासिंग आहे, त्याचबरोबर जनरल ओबीसी कॅटेगरीसाठी 60 पैकी 30 मार्कावर यामध्ये पासिंग ठेवण्यात आले। खूप कमी पासिंग आहे, जास्त चान्स आहे सिलेक्शन होण्याचे। आता सेक्शन 2 मध्ये जो पेपर असणार आहे तर सेक्शन 2 मध्ये जो जीडीचा जो पेपर असणार आहे तर तो 50 मार्काचा असणार आहे, ज्यामध्ये पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे गणिताचे 25, फिजिक्सचे 25, तर अशा टोटल ज्या 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि त्याचबरोबर 45 मिनिटाचा टाइम भेटणार आहे। आणि पासिंगचा जर आपण विचार केला तर यामध्ये एससी एसटी कॅटेगरीसाठी 50 पैकी 17 मार्कावर पासिंग ठेवण्यात आले, 20 मार्कावर पासिंग ठेवण्यात आले आणि निगेटिव्ह मार्किंग नाही प्रश्नावर आपल्याला टिक करायचं आहे, कारण की 50च्या 50 प्रश्नावर टिक करायचं आहे कारण की निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। तर अशा प्रकारे आपला इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये काय असणार आहे पेपर असणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं यामध्ये असणार आहे ग्राउंड। तर उंचीचा जर आपण विचार केला तर 157 सेंटीमीटर उंची लागणार आहे यामध्ये आणि त्याचबरोबर यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे। 1600 मीटर रनिंग आपल्याला 7 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारायचे आहे। जे पण विद्यार्थी 1600 मीटर रनिंग हे 7 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि ज्यांचा सुद्धा 1600 मीटर रनिंगचा जो टाइम आहे हा जर 7 मिनिटाच्या वरती जर गेला तर त्यांना फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर 1600 मीटर रनिंगसाठी आपल्याला 7 मिनिटाचा टाइम भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे। आणि त्याचबरोबर दुसरा जो इव्हेंट आहे यामध्ये इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये तर ते आहे 20 स्क्वॉट आपल्याला मारावं लागणार आहे, त्याला उठक बैठक सुद्धा आपण म्हटलं। त्याचबरोबर 10 मार्कासाठी यामध्ये जे आपल्याला पुलअप्स मारावं लागणार आहे 10 मार्कासाठी 157 सेंटीमीटर उंची लागणार आहे। अशा प्रकारे आपलं इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीचं या ठिकाणी ग्राउंड असणार आहे। आता आपलं जर सिलेक्शन झालं इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये पगार सुद्धा आपल्याला 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे। आणि इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये आपलं सिलेक्शन झालं तर आपल्याला ड्युटी कुठं करावं लागणार पहा, इंडियन नेव्ही सारखे जे यांच्या वर्धा असते इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दलच्या तर या समुद्रामध्ये जे ड्युटी असते एक लक्षात ठेवा। तर हे इंडियन कोस्ट गार्ड कोणतं काम करते तर जे समुद्राच्या बाहेरून जे पण अतिरेकी येते तर त्यांना अडवण्याचं काम करते, जे पण तस्करी करते त्यांना अडवण्याचं काम करते। तर 26/11चा इथून तुम्ही या ठिकाणी हमला तुम्ही ऐकला असेल तर त्यावेळेस सुद्धा इंडियन कोस्ट गार्ड तटरक्षक दलांनी त्या ठिकाणी काम केलं होतं, लक्षात ठेवा। तर समुद्रातील जे पण आहे जे पण अतिरेकी आहे जे पण तस्करी आहे ते इकडे येऊ देत नाही, तर हे काही काम त्यांना हे ड्युटी करावं लागते आणि इंडियन नेव्ही त्यांच्या समोर असते, ठीक आहे। तर अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आजच्यासाठी तर थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।